नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। का आहेत नगरपालिकेची गाळे पडून आजच्या या चौथ्या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आता इथं मी सध्या उभा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये, मेन रोडवरील जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे, इथं नगरपालिकेने गाळे काढलेले आहेत। सुदैव म्हणजे हे सर्व गाळे नगरपालिकेचे गेलेले आहेत, परंतु 40,000 लोकसंख्येसाठी ब दर्जाच्या असलेल्या नगरपालिकेने एकमेव बांधलेलं शौचालय बंद पडून आहे। का आहे बंद पडून हे शौचालय आणि इथल्या मुतारींची दुरावस्था आहे हे बघू शकता आपण। नगर परिषद स्वच्छ भारत अभियान शौचालय बंद आहे, ते चालूच झालेलं नाही। तर एवढा मोठा खर्च वाया गेलेला आहे, का चालू झालं नाही ते चालू करावं यासाठी नगरपालिका प्रशासनानं कुठलीही काळजी घेतलेली नाही। त्यामुळे लाखो रुपयाचा हा जो झालेला खर्च आहे तो वाया जात आहे आणि लोकांना मात्र गैरसोयीला तोंड द्यावं लागत आहे। इथं जी एकमेव मुतारी आहे त्या मुतारीची अवस्था अतिशय दयनीय गलिच्छ अशा स्वरूपाची आहे। आपण बघू शकतो वाटल्यास एखाद्यावर की या मुतारीची जी अवस्था आहे, हे अनेक लोक इथं जायला सुद्धा या मुतारीमध्ये हे करतात, म्हणजे धजत नाही, एवढी इथली ही घाण आहे या मुतारीची अवस्था। पण नाईलाजाने काही लोक जातात, काही थातूर मातूर इथलं हे केलेलं आहे। नगरपालिकेकडे एक स्वीपर आहे, या स्वीपरला कडून दररोज स्वच्छता करून घेणं आवश्यक आहे, पण ती केली जात नाही आणि नागरिकांना मात्र असं या मुतारीचा उपयोग होण्याऐवजी इथं आल्याचा मनस्ताप होते, कशाला आपण लघवी करायला आलो असं नागरिकांना वाटतंय। एवढी ही आतमधली घाण आणि अस्वच्छता आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की नगरपालिकेनं हे जसे गाळे इथं बांधलेले आहेत, गाळे जसे गेलेले आहेत, तसं इकडली स्वच्छतेकडे सुद्धा तेवढंच लक्ष देणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की अहमदपूर शहरामध्ये आम्ही दाखवणार आहोत तुम्हाला की बस स्थानकाच्या समोर, तर मित्रांनो अहमदपूर नगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून अहमदपूरच्या बस स्थानकासमोर हे सार्वजनिक शौचालय बांधलेलं आहे, ते बंद अवस्थेत पडून आहे। या सार्वजनिक शौचालयाच्या जमिनीसाठी नगरपालिकेने लाखो रुपये महसूल खात्याला भरून ही शौचालयासाठीची जागा घेतलेली आहे। आणि विशेष म्हणजे नगरपालिका प्रशासनाच्या काळामध्ये हे शौचालय एका सेवाभावी संस्थेला 10 वर्षाच्या करारावर दिलेलं आहे, ज्याचं वार्षिक भाडं हे 55 ते 60,000 रुपये या सेवाभावी संस्थेने नगरपालिकेला देण्याचा करार केलेला आहे। आणि नगरपालिकेनं हे टेंडर त्या सेवाभावी संस्थेला दिलेलं आहे, परंतु हे शौचालय अद्याप का सुरू नाही याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असताना लाखो रुपये नगरपालिकेचे खर्च झालेले आहेत, करार केलेला आहे 10 वर्षाचा, आणि तेही कुणाला न माहीत होईल अशा पद्धतीनं एका पेपरला टेंडर देऊन त्याची निविदा मागवण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर ह्या शौचालयाच्या बांधकामाचं आणि पुढील वापराचं टेंडर नगरपालिकेने वाल्मिकी सेवाभावी संस्थेला दिलेलं आहे। पण या संस्थेनं हे करार करून सुद्धा हे शौचालय लोकांच्या वापरासाठी उपलब्ध करून न दिल्यामुळं पडून आहे आणि इतर जे छोटे व्यावसायिक आहेत ते याचा वापर करत आहेत। दुसरं म्हणजे हे 2 मजली आहे, म्हणजे वर या ठिकाणी या शौचालया चालकाला राहण्याची सुद्धा व्यवस्था या बांधकामामध्ये केलेली आहे। लाखो रुपये नगरपालिकेचा खर्च झालेला आहे। म्हणजे 40,000 लोकसंख्येच्या वस्तीला गावामध्ये एक मुतारी नाही आणि आहेत ते शौचालय हे कुलूप बंद आहेत। जर या संस्थेला दोन्ही शौचालय चालू करण्यासाठी दिले असते तर दोन्हीकडेही लोकांची सोय झाली असती, आंबेडकर चौकातले शौचालय आणि मुतारी व्यवस्थित राहिली असती आणि या ठिकाणी नगरपालिकेनं जे लाखो रुपये खर्च केलेला आहे तोही कामी आला असता। पण एवढा खर्च होऊन सध्या हे शौचालय कुलूप बंद असल्यामुळं नागरिकांना मात्र गैरसोयीला तोंड द्यावं लागत आहे। का आहे शौचालय पडून असा प्रश्न आम्ही DDM न्यूज चॅनलच्या वतीनं नगरपालिका प्रशासनाला विचारत आहोत। आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, ही बातमी तुम्हाला चांगली वाटली तर आमच्या DDM न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।